मस्त पेट पूजा केली मॅगडी मध्ये आणि चाललोय भूर. बीच वर तर जायला नको म्हणती, खवळलेला समुद्र नको म्हणती, पण कसं आहे बघा, सगळ्यात आधी पुढं 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 पळायला लागली. तसे जास्त फिरत नाही मी, ऑफिसलाच जाते, तर लोक ओळखतात, बोलायला येतात, फोटो काढायला येतात. आणि मुंबईचे पण, माझा सगळ्यात जास्त फॅन बेस मुंबईचा आहे. या आमच्या मॅडमचा आउटफिट. वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही गोवा फिरतोय. तर काय काय फिरतोय, कुठे कुठे जातोय हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या. आणि आम्ही कसं दिसतोय हे पण सांगा. मॅचिंग होत नाही ना? होते मॅचिंग होते. हां मी येते की. शूज घालू का चप्पल राहू दे? शूज घालू की चप्पल राहू दे? शूज. चप्पल पण मॅच होते. राहू दे मग चप्पलच. आता आम्ही दोघंच आलेलो आहे, आमच्यासोबत दुसरं कोणी नाही आहे आज तरी. मग आम्ही आज रात्री दीदीकडे जाणार आहे. सो आम्ही स्टँड घेऊन आलो आहे दोघांचे फोटो व्हिडिओ काढायला. आणि इथे पाऊस पडतोय तर छत्री पण सोबत आहे. हॅलो. सकाळी पाऊस पडून गेलाय 6:45ला. झोपली होतीस तू? हा तेच ते पळतात आहेत, ते थांबणार नाही. ते नाही पडणार. आता पुढे निघालेत ना ते ढग. सकाळी उठले असते तर लवकर मस्त व्ह्यू बघायला भेटला असता. पूर्ण क्लिअर होता आभाळ. उठवलं होतं, झोपली होतीस. हा चालताना तरी नीट चाल. 10 वेळा इकडे तिकडे हे ओल काढायला लागली. हा का? मग आता चल आता. हो नाही, दीदी काय म्हणली तेच म्हणली ना, मंदिर फिरून घे. हा ना. हो. वे टू बीच. आपण कुठल्या बीचला आहे? कलंगूट बीचला आहे आज आम्ही. कलंगूट बीच. बीचवर जाण्याआधीच पाण्यात ना. बर. हा का? ते बघ. असं का वलगडायला लागली? हे रूम पहिला बघितली होती. ओके. आणि इथून समोर बीच आहे. यस. हा ना. समुद्र खवळलेला आहे. पण बीच वरती बघ की ते सिटिंग बिटिंग कसं अरेंज केलेलं आहे. लांबच तो फोटो व्हिडिओ काढून घ्यायचे आणि मग निवांत जरा वेळ बसायचं आणि मग निघायचं बाकीच्या स्पॉटला. आहेत की मग सकाळपासून आहेत लोक. मग काय शांत पाहिजे होता. मुंबईकडे गेलंय वादळ, त्यामुळे इकडे पाऊस नाहीये. पाणी तर फिरायला लय आवडतंय, बीच तर लय आवडतंय, पण ते कसं आहे, बीचवर तर जायला नको म्हणती, खवळलेलं समुद्र नको म्हणती, पण कसं आहे बघा, सगळ्यात आधी पुढं 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 पळायला लागली.
मी तेच म्हणलं खवळलेला समुद्र तर नको आहे, पण पळायला लागली कसं. हा तो समोर पाऊस आहे, ते काळा काळा दिसायला लागले खाली, ते पाऊस आहे सगळा. अर खवळलेला समुद्र बघून आणि पावसात जरा भिजून काय अर्ध. बापरे हे कसलंय खतरनाक. चला झालं फिरून, चला. हो सगळीकडे पाऊसच असणार आहे, उलट आपण तर झाडच चाललोय ना तिकडे. पण बरं आहे ना, काय लहान पोरांसारखं मला समजवतोय. पाऊस पडला इथे 4 वेळा समुद्राच्या इथे आल्यावर, बीचच्या इथे. तर मला वरनं काय सांगतोय, तुझं नशीब चांगलं आहे, पाऊस नाही येते. पाऊस बंद झाला की बाहेर जातोय, पाऊस आला की परत आम्ही शेड मध्ये जातो. शेड नाही ते पब आहे तो. पब येतो असे पब असतात. बीचच्या कडेचा पब आहे तो. ओके. म्हणजे इथे उन्हाळ्याचं किती भारी वातावरण असेल. लोक व्हिडिओ टाकते ते इथलंच टाकतात, इथे बाहेर बसलेले ते नाही टाकत का. आपण तिथं बसलोच नाही, ते बंद केलं बसायचं, ते सगळे टेबल काढलेत नाही का. शिट यार, केस बघ माझे. हा ना, वॉश करायला लागणार आहे तुला. वॉश नाही करायचे, वाळणार नाहीत. ड्रायर आणलाय ना. आणलाय ड्रायर. मग बघू विंचरून नीट होतं ते का. अंगावर वाऱ्याने रेती उडून आली. आम्ही पाण्यात बिलकुल जास्त गेलो नाही, भिजलो पण नाही, काहीच नाही, खेळलो पण नाही जास्त. तरी पण अंग खारट झालंय अंगावर. तुला मेन गोष्ट सांगता, सकाळी साबण आणि हे आणायला गेलो होतो कोलगेट, तर एक जनरल स्टोर ओपन नाही सकाळी, पण बार आणि रेस्टॉरंट ओपन. काय बोलता. 7 वाजता. हा म्हणजे इथे प्राधान्य कुठल्या गोष्टीला देतात, ड्रिंकला आणि बार. ओके, आम्ही नाही बार बीर मध्ये जाणार. वी आर नॉट लाईक. तरी पण कशाला आली मग गोव्याला, नाही आवडत तर ना. मी अशीच आली बीच फिरायला. सो आता निघतोय दुसऱ्या लोकेशनला, पारा रोडला जाणार आहोत आम्ही. चेंज करून मस्त नटून थटून जाऊया डिंगडिंग करत. नाश्ता पण नाही केला आम्ही. नाश्ता करू आता, मग 7 वाजता उठलो आणि रेडी होऊन बीचवर आलो आणि अजून नाश्ता पण नाही केला. आता रेडी होऊ पहिलं, मग बाहेर पडू, गाडी घेऊ, मग नाश्ता करू. ओके. ह्या ड्रेसचं मला टेन्शन होतं जरा, पण भारी दिसत होता. फोटोग्राफर आला होता तिथे, आम्ही दोघंच फिरायला, तर त्याने आमचे व्हिडिओ पण काढून दिले, फोटो पण काढले. भारी काम झालं. आणि आता तिकडे जाणार आहे ना, तिकडे सुद्धा फोटोग्राफर असतो, तो बोलला, म्हणजे टेन्शनच नाही. आमचा सेकंड स्पॉट. ही माझ्या ड्रेसवर मॅचिंग छत्री घेतली माझ्या नवऱ्याने. पारा बीच म्हणते, पारा रोड म्हणायचं तर. पारा रोड फेमस. पण तुम्हाला सांगते गाईज, एकच मिनिट. हो गाईज, आलोय आम्ही, इथे पोहोचलोय. पण तुम्हाला सांगते, हा रोड आहे, यायचा जायचा रोड आहे आणि लोक तिथे थांबून फोटो काढतात. म्हणजे आपला गैरसमज आहे, लोकांनी त्या नारळाच्या झाडाच्या रोडच्या मध्ये फोटो काढले. तो रोड असा नाहीये, असं नाहीये, म्हणजे येण्या जाण्याचा रोड आहे तो लोकांचा. येण्या जाण्याचा रोड आहे. आम्हाला दोघांना आतापर्यंत असंच वाटलं, तर फक्त फोटो काढतात तिथे. सगळ्यांना पण तेच वाटलंय, पण असं नाहीये, गाड्या आहे तिथे. फोटो व्हिडिओ खूप छान येतात, खूप मस्त फोटो काढलेत आधीने माझे. व्हिडिओ पण छान काढलेत. या आमच्या मॅडमचा आउटफिट. हा का. मग व्ह्यू कसा आहे. हो, आपण आलो तेव्हा पाऊस होता, आता पाऊस उघडला. इकडे पाऊस कंटिन्यू नसतो म्हणून सांगितलं ना मी तुला.
ये जा करतो. कशाला खोटं बोलतो रे, ते वाळत पण नाही की लगेच पाऊस पडतोय. थोड आता आपण कुठे जाणार आहे? आता आपण चाललोय आता ओल्ड गोवा. हा ओल्ड गोवा. 2 प्लेसला जाणार आहे आता. टाइम कमी आहे, पैसे जास्त आहेत. सो गाईज आमचं सेकंड लोकेशन बघा तुम्ही, ओल्ड गोव्याचं आहे हे. फोटोग्राफी सेशन आहे इथे. वाव, कलरफुल बिल्डिंग्स. सो गाईज आमचं सेकंड लोकेशन हे कलरफुल बिल्डिंगवालं आहे ओल्ड गोवा पणजीमध्ये. तर इथे 2 आउटफिट घालून मी फोटो व्हिडिओ काढलेले आणि सगळे जे फक्त फोटो काढायला येतात. बाकी इथे विशेष असं काही नाही आहे, फक्त कलरच्या खूप साऱ्या कलरफुल अशा बिल्डिंग्स आहेत, सेम घरं आहेत आणि तिथे फोटो काढायचे. आणि तुम्हाला सांगते, माझे व्हिडिओ बघणारे, ब्लॉग बघणारे फॅन्स पण भेटले होते आणि त्यांनी फोटो पण काढला आणि बोलून पण गेले. जिने पहिलं ओळखलं ना, ती ऑलरेडी गोव्यातच राहते आणि ती तिच्या मम्मीला घेऊन आली होती. आणि ती म्हणजे तिची मम्मी आमच्या इकडे राहते, आमच्या इकडे म्हणजे नाशिक साईडला, म्हणजेच जातो तिथून लाखनगाववरनं रोड जातो, सॉरी मनसरवरनं रोड जातो. बधीर झाले बधीर. चला कसिनोला जाऊ. चला इथून तिथून सगळे कसिनोच आहेत आता. हा ना. ओके, इकडे पलीकडे बघ. किती पैसे घेत असतील रे ते? 1200 रुपये एंट्री फी म्हणली ना दीदी प्रत्येकाची? हा, पर पर्सन असेल किंवा कपल. ओके, नको पण आपण काय करणार तिथे जाऊन. तुम्हाला म्हंटल का मॉलला थांबतो? मला तर गोव्यात कुठं मॉलच दिसत नाही आधी. मॉलला म्हणजे दारूच्या मॉलला थांबतो. हा, दारूच्या मॉलला थांबवा. मग एक बियर घेते. घे. मी एक बियर मारली तर मी काय करील? सीट बेल्ट लाव. बरं झालं त्या ट्रॅफिक वाल्याने बघितलं नाही नीट. लावला. आता सांगा. हा, मग एक तू बियर जर घेतली ना, डायरेक्ट ढगात जाशील. आणि तुझ्या हातात गाडी दिली, गाडी डायरेक्ट फायटर जेट. नाही, मला न पिता दिलं तरी फायटर जेट होईल तुझं. डायरेक्ट टेक ऑफ, डायरेक्ट लँड, हॉस्पिटल मध्ये लँड. आई शपथ. बिग डॅडी कसिनो. ओके गाईज, ओल्ड गोवा मध्ये आता आम्ही बघा, तुम्हाला सगळ्यांना मी गोवा दाखवते इथून. बघा, मी रडून बिडून आलीये. गोव्यामधले फॅन लोक, प्रॉपर गोव्यामध्ये लोक म्हणतात, शेवटी आलात तुम्ही. ती प्रॉपर गोव्यातली आहे, तिची मम्मी नाशिकची आहे. आणि त्याच्या आधी पण आपल्याला कपल भेटलं होतं. कुठं? पारा रोडला. पारा रोडला. हमारे फॅन देखो गाईज, माझे फॅन बघा. म्हणजे आमचे फॅन पुण्यामध्ये जेव्हा पण मी विदाऊट मास्क जाते तेव्हा कुठे पण जाऊ देत, तसे जास्त फिरत नाही, मी ऑफिसलाच जाते, तर लोक ओळखतात, बोलायला येतात, फोटो काढायला येतात. आणि मुंबईचे पण, माझा सगळ्यात जास्त फॅन बेस मुंबईचा आहे. मुंबई आणि पुणे. आणि ते गोव्यामध्ये सुद्धा लोक ओळखतात. ओ माय गॉड. विषय हार्ड आपला. तुमच्या सगळ्यांमुळे विषय हार्ड. मज्जा. असे फॅन्स म्हणजे इथे येऊन, गोव्यात येऊन लोक भेटणं आणि बोलणं खूप छान वाटतं, खूप भारी वाटतं, माहितीये का. आणि त्यांनी ओळख दिली, म्हणजे ती बोलली, ती व्लॉग बघते ऍक्च्युली, त्यांच्या घरचे पण व्लॉग बघतात. ती एकटीच नाही, घरचे सुद्धा. अख्ख्या फॅमिलीने फोटो काढून घेतले. अख्ख्या फॅमिलीने फोटो काढलेत. वाव, फिलिंग क्या बोलू. इथून काहीच नाही दिसत. हा, दिसतात सगळे क्रूज आहेत. सगळे नेत नाही. कसिनो क्रूज म्हणजे आतमध्ये पाण्यात क्रूज आहे. नको, पाण्यात नको बाबा. आणि कसिनो तर नकोच. उद्या आपण बोटिंग करू ना. हा, करू की. बिग डॅडी कसिनो, तिथं एंट्री आहे, तिथून मग इथं बोट मध्ये यायचं. हो का? अरे बापरे. आणि तिथून मग इथं घेऊन येते. ओके. खतरनाक आहे की नाही? खतरनाक. पण आपला तसला नाद नाही ते गेलो असतो. सो गाईज, आता आम्ही ओल्ड गोवा पणजी मधनं निघलोय. आता आम्ही चाललो आहोत काय रे, काय दोनोपोला.
डोनापोला बीचवर चाललो आहे, जिथे सिंगम पिक्चरची शूटिंग झाली होती आणि खूप छान आहे तिथलं लोकेशन पण. तर आता तिकडे चाललोय मस्त मस्त. चला सगळ्यांनी माझ्यासोबत फिरायला. मस्त पेट पूजा केली आहे मॅगडीमध्ये आणि चाललोय भूर 3ऱ्या पॉइंटला. मोबाईल चार्जिंग करून घेतला म्हणून शॉर्ट घेतला नाही मी काहीच. हो, चार्जिंग संपली होती. ऐक दीदीचा फोन येऊन गेलाय, मिस कॉल आला होता. काहीच आम्ही आमच्या 3rd पॉइंटला आलेलो आहे आजच्या. तोंड बघा कसं चिकट चिकट झालंय. दमट वातावरण आहे इथलं. म्हटल्यानंतर दमट वातावरण येणार. कुठे आलो आपण? डोनापोलाला आलोय. शूट झालेल्या स्पॉटला. येस, सिंगम मूवीचा शूट झाला होता. हा तिकीट आहे इथे. तिकीट किती रुपये? 20 रुपये ओनली. तिकीट काढून आतमध्ये सोडतात. आतमध्ये काय बघायला माहिती नाही, बघू आपण. तमन्ना हा छान आहे रे. फुकट नाही तिकीट घेते. काय हा तिकडं कुठं बंद आहे ते? कुठं जात बसते अजून तिकडं? हाच तो स्पॉट नाही. पण मला एक कळत नाही, एवढ्या ह्याच्यामध्ये गाडी कशी फिरवली असेल त्यांनी. गाडी टॉयज कार असेल, ॲनिमेशन केलं असेल. हा तेच, कारण एवढंच स्पॉट आहे ना हा. मग हा असं लय मोठं लांब वाटलं होतं. घेऊ. गाइस बोलो. ये देख सकते हो आप डोनापोला. माझा नवरा माझ्यासोबत एवढा हसत नाही. हा काय रे? फोन काय घेऊन पार्सल. आपल्याला परत गोव्यालाच जायचं जेवायला. गोव्याला? अरे रे रे रे, इकडे यायचं परत? इकडे म्हणजे बॉर्डरला. हो का? बरं. ओके, निघायचं. बघितला डोनापोला? मी बघितलं. तू बघितला का? गाईस तुम्ही बघितला का? बघा, इथे सिंगम मूवीचं शूट झाला होता. इथं ते अजय देवगणनी पळून मारलं होतं. ते पोल काढला होता लाईटीचा. तर लाईटीचे पोल नाही दिसत आहेत का? आता तू काढून दाखवितो का लाईटीचा पोल? पण नाही तिथं. आता काय करायचं? तुम्ही प्रॉमिस केल्याप्रमाणे ऊन आलं होतं. हे बघा, सूर्य जरा गेलाय पण आड. तर प्रॉमिस तुम्ही तुमचं पूर्ण केलं बरं का. यू आर ग्रेट. तर गाईज आता आम्ही निघालो आहे दीदीच्या घरी. सो कारवारला चाललो आहे. इथून लागतात 3 तास. तसं जिजू बोलले 2-2.5 तासात पोहोचता येतो. सो पाऊस पण बंद झालाय आता. आय होप उद्या पाऊस नसावा, उद्या ऊन असावं चांगलं आणि मला बीचला फिरायला भेटावं. माहिती नाही आता काय होते, गॉड नोज. तर आता जातो दीदीच्या घरी. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर कसा वाटला हा व्लॉग नक्की सांगा. कमेंट करून लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके. आणि कसा वाटला तुम्हाला गोवा? सगळ्यांना गोव्याचं दर्शन दिलंय मी. इथून 3 स्पॉट दाखवलेत. एक पहिलं तर कुठला रस्ता, कुठला रोड? पारा बीच म्हणायला लागले मी रोडला. आणि ओल्ड गोवाच्या ते कलरफुल हाऊसच्या तिथे फोटोज वगैरे काढले. तिथे फिरलो. नंतर जरा मॅगडीला खाल्लं
आणि इकडे आलो दोनापावला बीचला आलो आम्ही. इथे सांगितलंच तुम्हाला सिंगम मूवीचा शूट झाला होता. ओके, आणि आता आम्ही चाललो कारवारला. ओके, आता आम्ही तिकडच्या साईडला साऊथ गोव्यामध्ये चाललो आहे आम्ही. आता हा नॉर्थ गोवा फिरलो. आता साऊथ गोव्यामध्ये बघू जिजू काय फिरवतात, काय दाखवतात. उद्या फिरणार आहे ते सगळं उद्या. ओके, तर आता जातो. कुणाला तरी धडकायची मी बोलता बोलता. तर आता जातो, निघतो आम्ही. कसा वाटला व्लॉग नक्की सांगा कमेंट करून. बाय बाय.